कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं कसं झालं सर? ऍक्च्युली कसं झालं, कसं ऍक्च्युली सांगा कसं झालं. त्यांनी मला बघायला आले होते. मग ते बघण्याचा वगैरे कार्यक्रम संपन्न झाला. मग त्याच्यानंतर 2 दिवस दिले. मग डिस्कशन चालू होतं की आहे की नाही. मग माझ्या घरच्यांनी नाही म्हटले, पण ह्यांच्या मनात होतं की माझ्याशीच करायचं. का? त्यांना मी आवडलं होतं सर. आवडला होता तुम्ही? का आवडले विचारलं नाही? त्यांनी म्हटलं तुमचा स्वभाव आवडलं, तुम्ही थोडं न बोलता स्वभाव कसा कळला त्यांना? कारण सर मी असं बोलता म्हणजे जेव्हा बोलते ना लगेच अट्रॅक्ट करून घेते, म्हणजे टॉकेटिव्ह आहे मी थोडं. अरे वा. मग त्यांनी मला सांगितले, मी स्वतःहून सांगितले की घरी नाही म्हणाल, कारण आमचं पर्सनल चॅट असायचं सर. मग त्यांनी थोडं व्हेरी गुड. मग नंतर काय झालं की त्यांनी थोडं थांबले. मग परत त्यांनी मला प्रपोज केले. अरे वा. मग मी म्हटले की नाही असं नाही होऊ शकत. मग मी घरी खूप कन्व्हिन्स केले. पप्पा ऍट लास्ट 9 महिन्यांनी रेडी झाले. मग तेव्हा आमचं फिक्स झालं. आता झालं ना सगळं? येस. तुमचं कसं काय? माझं पण सर लव्ह मॅरेज. अरे अरे एवढा का चेहरा असं करता? कसं झालं ते? आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. माझ्या फ्रेंडचे ते फ्रेंड होते. त्याच्या मार्फत आमच्या दोघांची ओळख झाली. नंतर आमचं ते प्रेमात रूपांतर झालं. अरे वा. मग आम्ही घरी सांगितलं लगेच. हो, माझ्या मिस्टरांनी सांगितलं. मग मी इकडे सांगितलं तर माझ्या घरचे नाही बोलले. मग नंतर मग आम्ही दोघंच लग्न झालं. आणि मग घरी कळल्यावर? मग घरी कळल्यानंतर माहेरकडचे ऍक्सेप्ट नव्हते माझे. मग नंतर ह्यांचा स्वभाव वगैरे बघितलं. नंतर मग परत लग्न लावून दिलं माझं. परत लग्न? 2 लग्न आहे. आता सगळं व्यवस्थित? हो, आमची जॉईंट फॅमिली आहे सर. आम्ही माझ्या मिस्टरांना 2 भाऊ आहेत. हे छोटे आहेत. आम्ही सगळे एकत्रच राहतो. आज 11 वर्ष झाले आमच्या लग्नाला. आपलं कसं काय? माझं कसं झालं, कसं हो? दाखवण्याचा कार्यक्रम चालू नव्हता. अचानकच फिक्स झालं. आणि आमचे जे मध्यस्थी होते त्यांनी कळवलं नव्हतं की आम्हाला की त्यांचं लगेच होकार आलंय, म्हणजे त्याच दिवशी आलाय. मग मी रडली 4 दिवस. का? होकार आला नव्हता म्हणून. पण आला होता, पण आमच्यापर्यंत पोहोचला नव्हता. तुम्हाला आवडला होता? हो, आम्ही दोघं एकमेकांना पसंत ऍट द स्पॉट झालो होतो. आता लग्नाला किती वर्ष झाली? 5 वर्ष झाली. आता नवरा रडतो? नाही 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 ना. आता ते रडत नाहीत ना? नाही. पण कसा आहे स्वभाव? कसा आहे? खूप शांत आहे, अबोल आहे. सगळ्यांसमोर अबोल आहेत, पण माझ्यासमोर फार बडबडे आहेत. हो का? आणि स्ट्रिक्ट भरपूर आहेत. हो का? हो. तुमच्या मैत्रीत कोण जास्त हट्टी आहे? मला शीतल तर वाटते. चिडचिड कोण करतं सतत ग्रुप मध्ये? रश्मी म्हणजे कोण? त्याच. आणि हट्टी कोण आहे? शीतल आहे, पण ती तिच्याकडे बोट. एक्झॅक्टली. शीतल म्हणजे तुम्ही, पण बोट तिच्याकडे करते. दोघांचे ठोके जास्त उडतात. आणि शांत कोण आहे? स्वातीताई. स्वातीताई शांत आहे. हो, मी सरकारी नोकरीला आहे ना. पाणी पाणी पाणी. बरं, तुम्ही कधी उसाचा रस प्यालाय का? हो, आम्ही जातो नाही. महिन्यात 3-4 वेळा असतं. पण मग जाता तेव्हा पैसे देऊन नाही देत नाही आम्ही. मागती तिने पण आम्ही देत नाही. घेत नाही. नाही देत आम्ही. मी म्हणते ह्या दिसले की टाळं लावा ना, बंद करा ना तुम्ही ह्या जाईपर्यंत. पण येतात, या अशाच येतात, फुकट प्यायला येतात. त्यांच्या तिथे काउंटरवरती जे बसलेलं त्यांना पण माहित झालं, त्यांनी येऊन पिऊन जातात. आम्हाला पैसे पण विचारत नाही, कारण त्यांचे फ्रेंड एवढं क्लोज आहे. त्यांना मग कामगार बदला आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.